नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर। तर बघा, आज का नवीनच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी या ठिकाणी अपडेट बघणार आहोत। तर बघा, ITI ॲडमिशनबाबत सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी अपडेट आलेली आहे। संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगणार आहे की ITIमध्ये तुम्हाला ठिकाणी ॲडमिशन कसं घ्यायचं आहे, कशा प्रकारे तुमचा नंबर लागणार आहे, A to Z संपूर्ण तुम्हाला ठिकाणी गायडन्स मी करणार आहे। तर बघा, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ITIच्या ठिकाणी ॲडमिशन सुरू झाले आहे। ITIचे ॲडमिशन सुरू झाल्याच्यानंतर आता भरपूर विद्यार्थी एकच प्रश्न विचारत आहे की सर, आम्हाला ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, तर ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, असा प्रश्न भरपूर ठिकाणी विद्यार्थी विचारत आहे की सर ऑप्शन फॉर्म कसा भरायचा। ऑप्शन फॉर्म भरल्याच्यानंतर तुमचं मेरिट लिस्ट कशी लागणार आहे आणि मेरिट लिस्ट या ठिकाणी किती असतात, संपूर्ण तुम्हाला माहिती मी समजून सांगतो। कारण मी तुम्हाला सांगितलं की आपल्या चॅनलवर तुम्हाला ITI ॲडमिशनबाबत A to Z पहिल्यापासून तर लास्टपर्यंत संपूर्ण अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असतात, तीही एकदम ॲक्युरेट, आणि तुमचं ॲडमिशन अगदी या ठिकाणी फ्रीमध्ये व्हावं यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करत असतो। आपल्या चॅनलमार्फत जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर 4 वर्षापासून, लक्षात घ्या, जवळजवळ 4 वर्षापासून आपल्या चॅनलमार्फत भरपूर विद्यार्थ्यांचा नंबर ITI लागलेला आहे, तेही अगदी फ्रीमध्ये। भरपूर मुलांनी ITI ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेजमधून। संपूर्ण तुम्हाला संपूर्ण माहिती मी समजून सांगतो, जेणेकरून तुमचा नंबर गव्हर्नमेंट कॉलेजला लागेल आणि तेही अगदी फ्रीमध्ये। तर संपूर्ण माहिती समजून सांगतो, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी पटापट व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। ज्या मुलांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर खाली लाल बटनावरती क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला ह्या चॅनलवरती ITI ॲडमिशनबाबत संपूर्ण गायडन्स केली जाणार आहे। कारण की अजून तुमच्या लिस्ट लागायच्या बाकी आहेत, ते लिस्ट लागल्याच्या नंतर कशी प्रोसेस असते संपूर्ण माहिती मी समजून सांगतो, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणताही डाऊट राहणार नाही। आणि जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही, लक्षात घ्या। तुमचं ॲडमिशन केल्याशिवाय राहणार नाही, हेही लक्षात ठेवायचं आहे। म्हणून ज्या विद्यार्थ्यांना खरोखर वाटत असेल की माझा नंबर ITIला लागला पाहिजे, तर त्या मुलांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला A to Z संपूर्ण माहिती मी प्रोव्हाइड करत असतो। जसं की लिस्ट कधी लागणार आहे त्याच्या अगोदरच तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करत असतो। लिस्ट लागल्यानंतर ॲडमिशन कसं घ्यायचे, डॉक्युमेंट कोणकोणते लागतील, ॲडमिशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट न्यायचे, फी किती लागते, संपूर्ण माहिती मी समजून सांगणार आहे। आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला ठिकाणी ऑप्शन फॉर्म कसा भरायचा तेही संपूर्ण माहिती मी समजून सांगणार आहे। तर बघा, सर्वात अगोदर आता आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती बघूया। तर ऑनलाईन प्रवेश अर्ज बघा, ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती म्हणजेच एडिट करणे व प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे, त्याची जी तारीख होती ती 15 मे 2025 होती। 15 मेपासून स्टार्ट झालेलं होतं। नंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे म्हणजेच काय, तर तुम्ही जर बघितलं तर अर्ज स्वीकृती केंद्रात राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित कन्फर्मेशन करण्यासाठी 15 मे 2025 पासून या ठिकाणी स्टार्ट झालेलं होतं। तर तुम्ही या ठिकाणी अर्ज स्वीकृती केंद्रामध्ये जाऊन तुमचं जे काही मूळ कागदपत्र त्यांच्या ठिकाणी तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित केला असेल। नंतर बघा, व्हेरिफिकेशन तुम्ही केलं असेल। पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानीय विकल्प प्राधान्य सादर करणे 26 मे पासून स्टार्ट झाले, लक्षात घ्या। आता यामध्ये भरपूर मुलांना प्रश्न पडलेला आहे की सर ऑप्शन फॉर्म कसा भरायचा। तर ऑप्शन फॉर्म म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर पहिल्या प्रवेश फेरीसाठी पसंती क्रम याला म्हणतात, म्हणजेच प्राधान्यक्रम याला तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता, आणि याला ज्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म म्हणतात। आता ऑप्शन फॉर्म कसा भरायचा ती संपूर्ण माहिती समजून घ्या। तर तुम्हाला काय करायचं, सर्वात अगोदर प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळ म्हणजेच तुम्हाला जी वेबसाईट दिली आहे, ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचे। तुमचा रजिस्टर नंबर असेल, बघा तुम्ही जो फॉर्म भरला त्यावर तुम्हाला रजिस्टर नंबर दिला असेल, तर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे, तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करायचे आहे तुमच्या अकाउंटवर। तुम्ही लॉग इन झाल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बघा ऑप्शन दिसेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन फॉर्मचं एक ऑप्शन असेल, त्यालाच तुम्ही या ठिकाणी पसंती किंवा प्राधान्यक्रम या ठिकाणी म्हणू शकता, प्राधान्य सादर करणे त्यालाच ऑप्शन फॉर्म म्हणतात। तर त्यावर तुम्हाला ठिकाणी प्रेफरन्स द्यायचे, म्हणजेच काय ऑप्शन टाकायचे। आता यामध्ये काय असतं, तर तुम्हाला कोणती कॉलेज हवी आहे हे तुम्हाला निवडायचं असतं। आता म्हणजेच काय, तर एक्झाम्पलसाठी तुम्ही जर बघितलं तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामधून असाल किंवा कोणत्याही गावातून असाल। आता तुम्ही जर बघितलं तुम्ही एखाद्या खेडेगावामधून असाल, तुमच्या जवळपास जे काही कॉलेज असेल ITIची तुमच्या जवळपास, लक्षात घ्या, कारण की जवळपास जर राहिलं तर तुमच्या सोयी चांगल्या असतात, कारण तुम्ही अपडाऊन या ठिकाणी करू शकतात। आणि जर का तुमचा नंबर लांब या ठिकाणी जर लागला त्या ठिकाणी तुम्हाला राहावं लागणार आहे, त्या ठिकाणी खाण्याचा खर्च, राहण्याचा खर्च ठिकाणी असतो, मग त्यामुळे तुम्हाला ठिकाणी ताण मिळू शकतो। पण माझा येतो आहे की विद्यार्थ्यांना अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी जवळची कॉलेज मिळावी, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला जाऊन येऊन ती कॉलेज करता यावी, प्लसमध्ये
त्याला घरीसुद्धा ठिकाणी राहता येईल, प्लसमध्ये तो विद्यार्थी त्या ठिकाणी अपडाऊन करून ती कॉलेज करू शकतो. आता कशाप्रकारे संपूर्ण माहिती बघा. तर तुमच्या जवळील जी काही कॉलेज असेल, मग आता तुम्हाला माहिती असेल की कोणत्या आपल्याजवळ कोणती गव्हर्नमेंट कॉलेज आहे. मग आता एक्झाम्पलसाठी तुमच्या तालुक्यावरती गव्हर्नमेंट कॉलेज असेल, तुम्हाला सर्वांना माहिती आहे तालुक्यावरती गव्हर्नमेंट कॉलेज असते, किंवा अजून ह्या ठिकाणी जर तुम्हाला माहिती असेल जिल्ह्यावरसुद्धा असते. मग आता तुमच्यावर की तुम्हाला कोणती गव्हर्नमेंट कॉलेज हवी आहे. आता भरपूर असे मुलं असतात की त्यांना या ठिकाणी मुंबईची कॉलेज हवी असते, असे भरपूर मुलं असतात की त्यांना जिल्ह्याची कॉलेज हवी असते. म्हणजेच काय, एक्झाम्पलसाठी तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये असाल, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्याही गावामध्ये असाल आणि तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्याची कॉलेज हवी असेल, त्याचं कारण हे असतं की तुमचे नातेवाईक त्या ठिकाणी राहत असतात, त्या ठिकाणी तुम्हाला सोयीस्कर असेल असे तुमच्या सोयी असतात. मग त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, ऑप्शन टाकायचे. पण लक्षात घ्या, ऑप्शन फॉर्म टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला ठिकाणी ऑप्शन टाकायचे, तुम्ही किती ऑप्शन टाकू शकता. पण पहिलं जे ऑप्शन असतं, पहिल्या नंबरचं जे ऑप्शन आहे, कारण पहिली प्रवेश फेरी आहे. पहिल्या प्रवेश फेरीमध्ये नियम असा असतो की ज्यावेळेस तुम्ही पहिला ऑप्शन टाकता, तर पहिल्या ऑप्शनमध्ये जर तुमचा नंबर पहिल्याच नंबरला लागला तर तुम्हाला ॲडमिशन करावंच लागणार आहे. जर का तुम्ही ॲडमिशन नाही केलं तर तुमचा ठिकाणी फॉर्म रिजेक्ट होईल. लक्षात घ्या, तुम्हाला पुढच्या प्रवेश फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही. आता एक्झाम्पलसाठी तुम्ही लक्षात घ्या, जर का तुम्ही 100 ऑप्शन टाकले, किती 100 ऑप्शन टाकले. आता हे 100 ऑप्शनमध्ये तुम्ही जर बघितलं तर 1 नंबरचं जे ऑप्शन आहे, 1 नंबरचं जे ऑप्शन आहे ते तुम्ही टाकलं तुमच्या जवळील कॉलेज, तुमच्या जवळचं जे काही गव्हर्नमेंट कॉलेज असेल ते टाकलं, आणि त्यामध्ये तुम्ही टाकलं ट्रेड फिटर किंवा इलेक्ट्रिशियन टाकला किंवा वेल्डर टाकला किंवा कोणताही तुम्हाला जो ट्रेड हवा आहे तो तुम्ही टाकला. ठीक आहे. आता तो ट्रेड टाकल्याच्या नंतर जर का तुमचा नंबर त्याच ट्रेडला आणि पहिल्याच नंबरची कॉलेज जर तुम्ही जो प्रेफरन्स टाकला आहे पहिल्या नंबरचा, त्याच कॉलेजला त्या ट्रेडला तुमचा नंबर लागला तर तुम्हाला ॲडमिशन करावं लागणार आहे. कारण की पहिल्या नंबरचा जर तुमचा नंबर लागला, पहिल्याच प्रेफरन्सला जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला ॲडमिशन करावं लागणार आहे. आणि तुमची इच्छा असेल की मला हे ॲडमिशन करायचं नाही आहे, मग तुम्ही पुढच्या जी प्रवेश फेरी असेल दुसरी, त्यासाठी तुम्ही पात्र नसणार, तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊन जाईल, तुम्ही दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये सहभागी होऊ शकत नाही. पण जर का पहिल्या नंबरचं सोडून 2 नंबर ते 100पर्यंत तुमचा कोणत्याही ट्रेडला नंबर लागला, कोणत्याही कॉलेजला नंबर लागला, आणि 2 पासून ते 100पर्यंत तुम्हाला कोणत्याही कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायची इच्छा नसेल तुमची, तुम्हाला वाटत असेल की आता या ठिकाणी माझा नंबर लागला, मला हे ट्रेड नको आहे, मला हा कॉलेज नको. आता भरपूर मुलं वेल्डर टाकतात, फिटर टाकतात, कार्पेंटर टाकतात, पण त्यांना हवं असतं की इलेक्ट्रिशियन आणि फिटर. मग त्यांचा नंबर जर इलेक्ट्रिशियन फिटरला लागला नाही तर ते काय करतात, वेल्डर घेत नाही किंवा कार्पेंटर घेत नाही. मग त्यामुळे ते काय विद्यार्थी म्हणतात की आम्ही पुढच्या प्रवेश फेरीसाठी वाट बघतो. मग त्यावेळेस काय, तुम्ही 2 ते 10पर्यंत तुमचा जर नंबर लागला असेल तर तुम्ही ॲडमिशन नाही केलं तरी चालेल, कारण की तुम्ही पुढच्या प्रवेश फेरीसाठी, दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी तुम्ही पात्र असणार आहे. तुम्हाला नवीन फॉर्म भरायची गरज नाही, तुम्ही आपोआप दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी पात्र असतात. नवीन तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावा लागतो, नवीन प्रेफरन्स द्यावा लागता आणि दुसऱ्या मेरिट लिस्टसाठी तुमचा नंबर लागतो. पण जर का पहिल्या नंबरचा ट्रेड तुमचा लागला आणि पहिल्या नंबरचंच तुमच्या ठिकाणी कॉलेज मिळालं तर तुम्हाला ॲडमिशन करावंच लागणार आहे, याचा विचार करून ठेवायचा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की ऑप्शन फॉर्म भरताना काळजी अशी घ्यायची की जो 1 नंबरचा तुम्ही ऑप्शन निवडता ते ऑप्शन असं निवडा की तुम्हाला त्या ठिकाणी नंबर लागलाच पाहिजे, आणि तुम्हाला जर नंबर लागला तर तुम्ही ॲडमिशन घेणार आहात असं ऑप्शन तुम्हाला टाकायचं आहे. आता एक्झाम्पलसाठी जर का तुम्हाला हवं असेल की माझ्याजवळील कॉलेज ही आहे, किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायची, तुम्हाला माहिती असतं की मला कुठे ॲडमिशन करायचं आहे किंवा मला कोणता ट्रेड हवा आहे. मग तुमची इच्छा असेल की मला इलेक्ट्रिशियन हवा आहे किंवा मला फिटर हवा आहे, आणि फिटर या ठिकाणी हवा आहे असं तुम्हाला वाटत असेल तर त्या ठिकाणी जर माझा नंबर लागला तर मी ॲडमिशन करून घेईल असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही 1 नंबरला तेच ऑप्शन टाका, आणि 2 नंबरला मग बाकी तुम्ही इतर कोणतेही टाका. तुमची इच्छा नसेल किंवा तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी नाही लागलं तर या ठिकाणी लागलं तर या ठिकाणी करू शकतो, किंवा दुसऱ्या ठिकाणी लागला तरी मी ITI करून घेईल असं तुम्हाला वाटत असेल तर 2 नंबरपासून तर कितीहीपर्यंत तुम्ही ते ऑप्शन टाका. पण पहिल्या नंबरचं सर्वात अगोदर प्रायोरिटी याला द्यायची आहे की तुम्हाला ते कॉलेज हवीच आहे आणि तो ट्रेड हवायचा आहे, हेच तुम्हाला प्रायोरिटी द्यायची. म्हणजे इलेक्ट्रिशियन असेल किंवा फिटर असेल, तुम्हाला जो ट्रेड हवा आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. आणि भरपूर विद्यार्थी इलेक्ट्रिशियन आणि फिटर घेतात, जास्त करून यांची मेरिट हाय जात असतं. म्हणून तुम्ही पहिल्या जे नंबरचा ट्रेड आहे तो इलेक्ट्रिशियन किंवा फिटर टाका, आणि तुमच्या जवळची जी कॉलेज असेल तुम्हाला ज्या ठिकाणी ॲडमिशन करायचे तेच टाका, जेणेकरून नंबर लागला तुम्ही पटकशी ॲडमिशन करून घ्याल. ठीक आहे. आता पटापट विद्यार्थ्यांनी संपूर्ण माहिती समजली असेल अशी अपेक्षा करतो. पटापट सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये त्यांचे पर्सेंटेज लिहून पाठवा की तुम्हाला 10वीला किती मार्क्स मिळाले. भरपूर मुलांना 80 मार्क्स मिळाले असतील, भरपूर मुलांना 85 मिळाले असतील, काहींना 60 मिळाले असतील, काहींना 65 मिळाले असतील. तुम्हाला किती मिळाले पटापट कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा, जेणेकरून त्यानुसार तुम्हाला कोणता ट्रेड मिळू शकतो, इलेक्ट्रिशियन मिळणार की फिटर मिळणार की वेल्डर मिळणार की कार्पेंटर मिळणार किंवा तुम्हाला इतर कोणता ट्रेड मिळणार, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर पटापट विद्यार्थ्यांनी लिहून पाठवा की तुम्हाला किती पर्सेंटेज आहे, कोणत्या गावातून तुम्ही आहात, तुम्हाला कोणता ट्रेड हवा आहे आणि कोणती कॉलेज हवी आहे हे लिहून पाठवायचं आहे, जेणेकरून त्यासाठी मी तुम्हाला गायडन्स करणार आहे की कशाप्रकारे ऑप्शन भरायचे, कशाप्रकारे तुमचा नंबर लागणार आहे. कारण की आत्तापर्यंतचा आपला इतिहास जर तुम्ही बघितला तर आपल्या चॅनलमार्फत हजारो विद्यार्थ्यांचा नंबर गव्हर्नमेंट कॉलेजला लागलेला आहे. भरपूर गव्हर्नमेंट कॉलेजला आपले विद्यार्थी आहेत आणि त्यांचं ॲडमिशन झालं आहे, त्यांनी ITI सुद्धा कंप्लीट केलं आहे आणि पुढे ते या ठिकाणी चांगल्या पोस्टवरती आहेत.
ठीक आहे. तर तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे. काही डाऊट असेल, काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. आता ऑप्शन फॉर्म भरल्याच्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे. आता ही मेरिट लिस्ट कधी लागणार त्याची तुम्हाला माहिती मी संपूर्ण सांगणार आहे. टाईम टेबल तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आता सर्वात अगोदर ज्यांनी ऑप्शन फॉर्म भरले नसेल त्यांनी पटापट ऑप्शन फॉर्म भरून द्यायचे आहे, कारण की सर्वात महत्त्वाची प्रोसेस ही आहे की ऑप्शन फॉर्म भरणं. जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला नाही तर तुमचा विचार पहिल्या लिस्टसाठी केला जाणार नाही, कारण की तुम्ही तुमची पसंतीक्रम प्राधान्यक्रम दिलेला नाही आहे. जर प्राधान्यक्रम किंवा पसंतीक्रम दिला नसेल तर तुम्हाला ITIचा नंबर कसा लागणार किंवा तुम्हाला कोणती कॉलेज अलॉट होईल हे कसं कळणार. त्यामुळे तुम्हाला पसंतीक्रम आणि ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचं असतं. ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला नवीन फी द्यायची नसते किंवा नवीन डॉक्युमेंट द्यायची नसतं. तर फक्त तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर जायचे, वेबसाईटवर जायचे, तुमचा रजिस्टर नंबर असतो, तुमचा पासवर्ड असतो, ते टाकायचे, तुमच्या अकाउंटवर तुम्हाला लॉग इन करायचे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे ऑप्शन टाकायचे की कोणतं कॉलेज हवं आहे किंवा कोणत्या ठिकाणी ट्रेड हवं आहे हेच टाकायचं असतं. त्यानुसार तुमच्या ठिकाणी पहिल्या मेरिट लिस्टसाठी विचार केला जातो. जर पहिली मेरिट लिस्ट लागली तर त्यानुसार तुम्हाला कोणती कॉलेज मिळाली हे तुम्हाला कळतं आणि जर ती कॉलेज तुम्हाला आवडली तर तुम्ही ॲडमिशन करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही प्रोसेस आहे. आता तुम्हाला मी लिस्ट लागली त्यावेळेससुद्धा संपूर्ण माहिती सांगणार आहे. आणखी बरीचशी माहिती तुम्हाला द्यायची आहे डॉक्युमेंटबाबत संपूर्ण माहिती, ॲडमिशन कसं करायचं कशाप्रकारे. तर तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आतापासून तुम्हाला मी A to Z संपूर्ण गायडन्स करणार आहे ITI ॲडमिशनबाबत. जोपर्यंत तुमचं ॲडमिशन कन्फर्म होत नाही, जोपर्यंत तुमचा नंबर लागत नाही, तोपर्यंत संपूर्ण माहिती करणार आहे. पटापट चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि सर्वांनी त्यांचे मार्क्स कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.